नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे 15 जून. तर आज आहे आपल्या गावचा वाढदिवस. तर आता आम्ही डेकोरेशनला स्टार्ट केले कारण सगळे हाऊस क्लीन केलं पहिल्यांदा सकाळी आणि त्यानंतर आता सुरुवात केली डेकोरेशनला. तर इथे डेकोरेशन करणार आहे आम्ही आणि एकदम साधं सिंपल डेकोरेशन आहे, जास्त काही म्हणजे मोठं करणार नाहीये. राघवच्या वेळेला कसं राघवचा फर्स्ट बर्थडे होता, तर गाऊ आता 8 वर्षाची झाली. इकडे गाऊ, हॅपी बर्थडे गाऊ. थँक्यू. आणि ती खूप एक्साइटेड आहे बर्थडे साठी ऍक्च्युली. तर सगळे गेस्ट वगैरे येतील संध्याकाळी आणि राघव इथे तुम्हाला दाखवते स्वतः इथे चढायला शिकलेला आहे याच्यावरती. हा काय झोपायचंय? तर राघवची तब्येत जरा खराब आहे, त्याला थोडीशी सर्दी खोकला येतो, खोकतो 2 दिवस झाले. तर आता आम्हाला नेस्टोला देखील जायचंय. काही उरलेलं थोडंसं सामान आहे, पाण्याच्या बॉटल्स वगैरे त्या आणायच्यात. येते आता केकही घेऊन येऊ आम्ही. आणि जेवणाचं म्हणाल तर जेवण सगळं बाहेरून ऑर्डर केलंय. तर संध्याकाळी जेवण आल्यानंतर तुमच्यासोबत मी शेअर करेलच. तर आता डेकोरेशन वगैरे करून घेतो, नंतर नेस्टोला जाऊ, त्यानंतर राघवला झोपायचंय. अजून किचन आवरायचं तसंच ठेवलंय मी मागे, कारण किचन मध्ये सारखं जाणं येणं असतं, सो त्यामुळे. आणि अशा प्रकारे गावच्या बर्थडेचं डेकोरेशन झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता. तुम्हाला नंतर पुन्हा इथे गाऊ रेडी झाली की दाखवेलच. आणि आम्ही मॅक्समध्ये गेलो होतो. मी जिथे राहते तिथेच खाली एक मॅक्स आहे. तर मला स्किन कलरचा टी शर्ट घ्यायचा होता गाऊसाठी, परंतु आम्हाला मॅक्समध्ये भेटला नाही. सो आम्ही फायनली नेस्टोला जाण्याचा प्लॅन केला, कारण जर इथे भेटला असता तर आम्ही इथे डिस्काउंट सेंटरमधूनच लागणाऱ्या वस्तू आणल्या असत्या, परंतु तिथे भेटला नाही. सो म्हटलं की चला जाऊन येऊ नेस्टोला भेटेलच. आणि तिथे जर नसता भेटला तर तिथे मग आम्हाला स्मार्ट बेबीमध्ये जावं लागलं असतं. सो अशा प्रकारे आमची झाली होती बाहेर जाण्याची तयारी. आणि माझा पाय अजून म्हणावं तसा बरा झाला नव्हता. त्यात मी राघवला घेतलं होतं. मला मिस्टरांना माझ्या आणि गावला कॅच करता येत नव्हतं, म्हणजे चालता येत नव्हतं जास्त फास्ट वगैरे. आणि त्यात राघवला उचलून घेतलं की मग अजून पाय दुखतो. सो मी एकदम हळू स्लो मोशनमध्ये चालले होते, कारण अजून वाढण्यापेक्षा आत्ताच काळजी घेतलेली बरी. सो पाहू शकता तुम्ही, ऊन झालेलं आहे आणि इथे रूफ पार्किंग आहे हे, कारण खालच्या साईडला जागा नव्हती. सो त्यामुळे आम्ही वरती लावलं. तर अशा प्रकारे राघवचे दुधाचे पावडर वगैरे घेतले होते आम्ही आणि बॉटल्स वगैरे घेतल्या आणि जास्त काही घेतलं नव्हतं, लेमन घेतलं होतं. नमस्कार मंडळी. तर मी आता जस्ट आली आहे बाहेरून नेस्टोवरून. आता मला देवाचा दिवा वगैरे लावायचा, 6 वाजता लावीन. आता 5:30 वाजलेत, कारण गाऊला ओवाळलं नाही सकाळी. मी सकाळी ओवाळलं असतं तर मग आता जरा म्हणजे संध्याकाळी ओवाळायला लागेल. सो मी म्हटलं की संध्याकाळीच ओवाळेल. तर इथे पाण्याच्या बॉटल भरून ठेवल्यात. मला बनवायचे मिंट लेमोनेड, जे की मी मागे बनवलं तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं. तर मी आता एवढी सारी लिंब आणलेत. आपले इंडियन लिंब आहेत हे, भरपूर सारे इंडियन लिंब आणलेत. 2 जुड्या आणल्यात मी पुदिन्याच्या. आणि आता पटकन मी बनवून घेते, तुमच्यासोबत शेअर नाही करत कारण मागच्या वेळेला मी शेअर केलं होतं. मला अजून रेडी देखील व्हायचंय. आणि गावचा आहे हा प्रिन्सेस ड्रेस. आपण नंतर परत दाखवू. ओके, राघवला पण रेडी करायचं मला अजून. हो. तर चला आता मी लेमोनेड बनवून घेते. बाहेरून जेवण मागवलं की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि गावचा बर्थडेचा केक देखील आलाय. तर 6 वाजता फ्रेंड्स यायला लागतील गावचे. 5:30 वाजलेत आता. Today is my birthday and we are going to take a blind bag. This is the epic.
आणि हा व्हिडिओ गाऊने आणि किट्टूने दोघांनी मिळून रेकॉर्ड केला होता. मला माहिती नव्हतं काय चाललं यांचं, परंतु अशा प्रकारे दोघीजणी बहिणी भेटल्या की मस्ती चालू असते यांची. आणि खरंच गाऊ खूप खुश असते, त्यासोबत किट्टूही खूप खुश असते. खूप मजा करतात दोघीजणी भेटले की. त्यांना बाकी कोणी लागत नाही, ती बड्डे आहे हे देखील नॉर्मली विसरून जाते की तिचा बड्डे होता. आणि ॲज अ स्टार्टर ज्यूस, गरमी आहे बाहेर म्हणून मी लेमोनेड बनवलं होतं. तर भरपूर सारे लिंब घातले होते आणि त्यामध्ये 2 जुड्या मी पुदिना देखील घातला होता. जास्त काही अवघड नाही, खूप सोपं आहे, तुम्ही जरी ट्राय केलं तरी जमेल. आणि ते राघवही रडत होता. माझे मिस्टर मुलांचे गेम्स घेत होते. झाल्यानंतर आम्ही बर्थडे पार्टी स्टार्ट केली. तर मुलं खूप एन्जॉय. ओ माय गॉड, ओके विनर. ओके हिला दिलं का? हा, आयदाला दे ज्यूस. हाय आयदा. हॅलो, तू व्हिडिओ बघितला ना? यू सॉ द व्हिडिओ ना? आणि ही गावची फ्रेंड आहे, क्लासमेट आहे ना? चला ते एक कॅन्डी आहे. गाडी इकडे बघ आता. स्माइल. रेडी.
गार्गीचा बर्थडे आहे, त्याच्यासाठी जेवण आहे, पुरी आहे, पनीरची भाजी आहे, डाळ आहे, मटर पनीरची भाजी आहे, राईस आहे इकडे, रायता, चाऊमिन आहे, नूडल्स आणि हे असे चिप्स आहेत आणि सलाड. लेमोनेड ड्रिंक कर, लेमोनेड. सुहाना दीदी माझी सिस्टर आणि किंजल दीदी माझी फ्रेंड. आणि ते कुठं राहते ते पण सांगायचं. इकडे ये, इकडे तू ये, इकडं तू ये. किंजल दीदी बद्दलच सांगते. कोणती? आणि आपण आधी एकत्र राहत होतो का ते सांग ना. किती फोन करत होतो तेव्हा. जेव्हा छोटी होती तेव्हा तुला बोलायला येत नव्हतं तेव्हा. तेव्हाचे व्हिडिओ आहेत अजून. आणि बोबडं बोलायची. तिला बोलता येत नव्हतं आधी आणि नंतर ते एकदम आल्यावरती चांगली बोलायला लागली हळूहळू. आणि तिचं यश किती येते सांग. तिचं काय नाव तुझं गार्गीबद्दल. नमस्कार मंडळी. तर ऍक्च्युली बर्थडे झाला आता. सगळे माझे फ्रेंड्स जे होते तर ते आता गेलेले आहेत आणि इथे एक प्रोग्राम होता, दिंडीचा प्रोग्राम होता. सो त्यामुळे बरेचसे माझे फ्रेंड्स आहेत तर त्यांना यायला नाही जमलं. तर इथे जेवणामध्ये भरपूर सारं मागवलं होतं आणि भरपूर सारं उरलंय. तर आता आम्ही खाली जे वॉचमन असतात बिल्डिंगचे तर त्यांना म्हणणार आहे मी, म्हणजे माझे मिस्टर गेलेत खाली, त्यांना सांगायला की फूड उरलेलं आहे तर ते नेतात. काही नेतात, काही नाही नेत. तर इथलं माहिती नाही. तर आम्ही विचारून पाहायला सांगितलं त्यांना, कारण बरंच फूड होतं, एवढं आम्हाला संपणार नाही उद्या जरी खायचं म्हटलं थोडंफार तरी. सो मी आता हे सगळं देऊन टाकेल. थोडंसं ठेवेल उद्यापुरते, मिस्टरांच्या डब्यापुरतं आणि माझ्यापुरतं. तर आता सगळं आवरलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि फक्त फूड राहिलंय. तर किचनवरती थोडासा नॉर्मल पसारा आहे तर तो आता आवरून घेते. आणि गाऊ पण खाली गेली. गाऊची उद्या फील्ड ट्रिप जाणार आहे. सो तिला स्नॅक आणायचे त्यामुळे ती गेली माझ्या मिस्टरांसोबत खाली. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.